सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा हवाई हल्ला नसून ही एक सणसणीत चपराक आहे। तुम्ही इतके वर्ष ज्याला पोचताय त्याला उद्ध्वस्त करणं हेच एक महत्त्वाचं आणि अंतिम टार्गेट असू शकतं। हेच दाखवण्याचं काम भारतानं केलेलं आहे आणि ज्या सवाष्णींचा अर्थातच डोक्यावरचं कुंकू पुसलेलं आहे अशा या कुंकवाला न्याय देण्याचं काम एकीकडे करण्याचा प्रयत्न भारतानं केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आतापर्यंत आपण बघतोय रामराजे जे हल्ले झालेले आहेत या हल्ल्याच्या माध्यमातून भारतानं जोरदार अशा पद्धतीचं प्रत्युत्तर दिलेलं आहे। थेट जाणार आहोत शैलेंद्र देवळाणकर सर आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरून। शैलेंद्र सर, मुळात एक मोठी आणि सणसणीत चपराक आहे ऑपरेशन सिंदूर, आपली प्रतिक्रिया? नक्कीच आहे, मात्र यामधनं काही गोष्टी आपल्याला आवर्जून आपल्या सगळ्या प्रेक्षकांपुढे आणल्या पाहिजे आहेत की बालाकोट चा असेल किंवा उरी किंवा पहलगाम पुलवामा नंतर भारताने ज्या पद्धतीने सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक केला होता त्यामध्ये आणि पहलगामच्या हल्ल्यानंतर काल जो आपण हल्ला केलेला आहे प्रामुख्याने 9 प्रशिक्षण स्थळं जी आहेत लष्कर ए तय्यबा आणि जैश ए मोहम्मदची ती आपण उद्ध्वस्त केली। यामध्ये गुणात्मक फरक आहे। तो गुणात्मक असा आहे की सर्जिकल स्ट्राईक आणि मागच्या एअर स्ट्राईक मध्ये आपण केवळ पीओके मधले प्रामुख्याने जे लष्कर ए तय्यबा आणि जैश ए मोहम्मदचे ट्रेनिंग पॅड लॉन्च पॅड आहेत त्यांना उद्ध्वस्त केलं होतं। यावेळेला मात्र आपण 2 असे लष्करी तळ जे ऍक्च्युली पाकिस्तानमध्ये आहेत, एक पंजाब मधल्या बहावलपूरचा जो सगळ्यात मोठा कॅम्प आहे लष्कर ए जैश ए मोहम्मदचा जो मसूद अझहरने इस्टॅब्लिश केलेला होता त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आलाय आणि मुदिरके जे साधारणतः एलओसी पासून 20 किलोमीटर आतमध्ये पाकिस्तानवरती आहे जो लष्कर ए तय्यबाचा लॉन्च पॅड आहे त्याला देखील आपण उद्ध्वस्त केलेला आहे। दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण कोणत्याही प्रकारचं एस्केलेशन म्हणजे संघर्ष वाढावा या दृष्टिकोनातनं केलेलं नाहीये। आपण कोणत्याही नागरी वस्तीवरती हल्ला केलेला नाहीये, आपण कोणत्याही मिलिटरी इन्स्टॉलेशन वरती हल्ला केलेला नाहीये, आपण केवळ आणि केवळ दहशतवादी स्थळांवरती हल्ला केलेला आहे। याला कोणत्याही पद्धतीने पाकिस्तान विरुद्धचा अटॅक असा अजिबात स्वरूप देता कामा नये। त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टींची खूप काळजी घेतलेली आहे। याला नॉन एस्केलेटरी प्रेसिजन अटॅक असं आपण म्हणू शकतो, परंतु यावेळेला आपलं वायुदल असेल आणि आपलं लष्कर आहे यांच्या संयुक्त विद्यमाने या कारवाईला आपण पूर्ण दिलेला आहे आणि याच्यात एक स्ट्रॉंग मेसेज आपण दिला आहे दहशतवाद्यांना की तुम्ही केवळ पीओके मध्ये नाही तर तुम्ही पाकिस्तानमध्ये कुठेही लपा, आम्ही तुम्हाला शोधू आणि मारू। म्हणून यावेळेला 2 अटॅक जे झालेले आहेत लष्कर दहशतवाद्यांच्या लष्करी तळावरती ते प्रॉपर पाकिस्तान मधले आहेत। त्यामुळे आपला प्रश्न असा पडतो आहे की पाकिस्तान पुढची सगळ्यात मोठं जे चॅलेंज असणार आहे ते त्याला रिस्पॉन्ड कशा पद्धतीने करतात, पण पाकिस्तानला हे लक्षात घ्यावं लागेल की भारतामध्ये तर काही दहशतवादी स्थळं नाहीयेत, भारतामध्ये तर अशा प्रकारची प्रशिक्षण स्थळं नाहीयेत, तर पाकिस्तान अटॅक कुठे करणार? कारण आम्ही त्यांच्या मिलिटरीला अटॅक नाही केलाय, आम्ही त्यांच्या नागरिकांवरती केलेला नाहीये, आमचा अटॅक हा दहशतवाद्यांवरती आहे, असे दहशतवादी भारतात नाहीये। त्यामुळे पाकिस्तान जे अटॅक करेल तो भारताच्या मिलिटरीवरती करेल, भारताच्या नागरिकांवरती करेल। त्यामुळे पाकिस्तानला यामध्ये आपल्यावरती निर्बंध ठेवणं अत्यंत गरजेचं असेल। मला असं वाटतं की पाकिस्तान रिस्पॉन्ड कसा करतो यावरती भविष्यातल्या गोष्टी विसंपून आहेत। नक्कीच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत झालेल्या या हल्ल्यामधनं आपण एक मोठा संदेश दिलेला आहे की आम्हाला केवळ आणि केवळ दहशतवाद संपवायचा आहे, तेवढंच आमचं टार्गेट आहे। इतके वर्ष तुमचं शेपूट वाकडे, वारंवार जे सांगितलं जाते ते तुम्ही करत नाहीत म्हणून आमच्यावरही करण्याची वेळ आलेली आहे। जगाला सुद्धा दिलेला हा संदेश तितकाच महत्त्वाचा आहे। शैलेंद्र सर, हे नक्कीच आहे। याचं कारण असं आहे की आम्ही पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला गेल्या 3 दशकांपासून सहन करतो आहोत, पण इनफ इज इनफ। आता आम्ही लक्ष्मण रेषा आखलेली आहे आणि तुम्ही जर ही लक्ष्मण रेषा क्रॉस करणार असाल तर आम्ही तुम्हाला निश्चितपणे दहशतवाद्यांना जिथं कुठे असाल तिथं शोधून मारू। आणि आता भारताचा प्रचंड वाढलेला कॉन्फिडन्स याच्यामधलं दिसून येतो, आपला आत्मविश्वास जो वाढलेला आहे हा जगापुढे आलेला आहे। आणि तुम्ही डोनाल्ड ट्रम्पची प्रतिक्रिया पण बघा, डोनाल्ड ट्रम्पनी कोणत्या प्रकारची हार्श प्रतिक्रिया दिलेली नाहीये अमेरिकेचं नसता। अदरवाईज ज्या पद्धतीने रशिया युक्रेनच्या वेळेला डोनाल्ड ट्रम्प हार्श प्रतिक्रिया देताना आपण पाहिलं तसा कुठलाही प्रकार नाहीये। त्यांनी सांगितलं की आम्ही मॉनिटर करतोय, भारताकडनं या स्वरूपामध्ये काही रिॲक्शन अटॅक झाल्याचं आमच्या कानावर येत आहे, आम्ही सिच्युएशनला मॉनिटर करतो आहोत। यामुळे हे लक्षात ठेवा की याविषयी भारताला पूर्ण अधिकार आहे। भारताने कोणत्या आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केलेलं नाहीये। हे स्टेट व्हर्सेस नॉन स्टेट ऍक्टर हा संघर्ष आहे, हा स्टेट व्हर्सेस स्टेट असा संघर्ष नाहीये, हा भारत आणि पाकिस्तानच्या संदर्भातला संघर्ष नाहीये, हा संघर्ष भारत विरुद्ध दहशतवादी संघटना
असल्यामुळे भारताने कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केलेलं नाहीये. त्यामुळे पाकिस्तान समोरची मोठीच्या मोठी गोची आहे की आता भारताला रिॲक्ट कसं करायचं, ज्या पद्धतीने ते रिॲक्ट करतील त्या आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करतील. त्यामुळे आता डिपेंड करतं की पाकिस्तानी खरं तर रिस्पॉन्ड करू नये, पण पाकिस्तानी जर रिस्पॉन्ड केलं या बाबतीमध्ये तर मात्र निश्चितपणे भारताची पूर्ण तयारी आहे. मात्र त्या आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन असेल आणि मग ते त्याच्यानंतर एस्केलेशन लॅडर जे आहे ते वाढत जाणं आणि कदाचित संघर्ष तीव्र होऊ शकतो. अगदी शैलेंद्र सर, आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन गेल्या सलग 12 दिवसांपासून पाकिस्तान करत होता, कारण शस्त्रसंधीचं उल्लंघन होत होतं, वारंवार तिकडनं गोळीबार होत होता, त्याला संयमानं आणि तशाच जशास तसं प्रत्युत्तर भारत देतही होता. पण आता जर ज्या पद्धतीनं बघितलं तर पुन्हा एकदा अशाच पद्धतीनं पाकिस्तान चवताळून उठला आणि जर कोणतीही कारवाई केली किंवा कोणतंही पाऊल उचललं तर पुन्हा हे सिद्ध होईल की पाकिस्तान पुरस्कृतच हा दहशतवाद होता आणि पाकिस्तान एक प्रकारे खतपाणी घालत होता, ज्याचा बिमोड करण्याचा प्रयत्न भारत करतोय आणि जगासमोर अर्थातच ते पुन्हा एकदा उघडे पडतील. हे बघा, पाकिस्तान कालपासून काय दाखवण्याचा प्रयत्न करतोय. जर तुम्ही बीबीसी आणि CNN सारख्या जे आंतरराष्ट्रीय न्यूज चॅनल्स आहेत त्याच्यावरनं जर याच्या स्वरूपातलं रिपोर्टिंग पाहिलं तर पाकिस्तानकडनं हे दाखवलं जात आहे की याच्यामध्ये सिव्हिलियन कॅज्युअलिटीज झाल्या आहेत, महिला आणि लहान मुलांवरती अटॅक केले गेलेले आहेत, अशा स्वरूपाने जाणीवपूर्वक दाखवण्याचा प्रयत्न करतायत, जेणेकरून हा पाकिस्तानवरचा अटॅक आहे असं ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. कारण दहशतवाद्यांविषयी त्यांना बोलताच येणार नाही, दहशतवाद्यांना ते ओन करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करायची आंतरराष्ट्रीय समूहापुढे की बघा हा पाकिस्तानवरचा अटॅक आहे, आमच्या सामान्य नागरिकांवरचा आहे, महिलांवरचा आहे, मुलांवरचा आहे, असं दाखवून ते कदाचित या संदर्भात आपल्या बाजूने एक सहानुभूतीची वेव किंवा निर्माण करण्याचा प्रयत्न करतील आणि त्याच्या आधारावरती ते काही रिस्पॉन्ड करू शकतात. मात्र पाकिस्तान मोठा प्रश्न असा आहे की रिस्पॉन्ड करायचं म्हणजे काय, कारण आम्ही तर काही तुमच्या मिलिटरी तळांवरती अटॅक केलेला नाहीये, मग तुम्ही आमच्या कोणत्या गोष्टीवरती अटॅक करणार, हा सगळ्यात मोठा कळीचा प्रश्न त्याचं उत्तर पाकिस्तानला द्यावं लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या समोर ही परिस्थिती जी आहे ही परिस्थिती त्यांच्यासमोर त्याला कॅच-22 सिच्युएशन आपण म्हणतो. जर त्यांनी रिॲक्ट केलं तर तो आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग असेल आणि पाकिस्तानवरचा आंतरराष्ट्रीय दबाव देखील वाढण्याची शक्यता आहे. भारताचं हे स्पष्टपणे आहे की जे 9 टार्गेट्स आपण उद्ध्वस्त केलेले आहेत हे पूर्णपणे दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड आहे, ते प्रशिक्षण तळ आहे. आम्ही कुठेही सामान्य नागरिकाला हात लावलेला आहे. आपला स्टँड क्रिस्टल क्लिअर आहे, आपल्याबरोबर आंतरराष्ट्रीय कायदा आहे, आपल्याबरोबर युनायटेड नेशन्स आहे. मात्र जर पाकिस्तानने याचा रिस्पॉन्ड केलं तर मात्र ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल की एस्केलेटरी लॅडर जे आहे ते वाढत जाणार. भारत हा पूर्णपणे तयार आहे. जैसलमेरवरनं आपण बघतो आहोत की सुखाय असेल, रफेल असेल, SU असेल, जॅग्वार असेल, याच्या प्रचंड राऊंड सुरू आहेत. आपण पूर्णपणे तयारीमध्ये आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की आपण तयारीत कुठेही कमी नाही. आपण 100% पाकिस्तानला सडेतोड उत्तर देऊ शकतो.